आणि ही सोपी गोष्ट नाही. ही फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची. तुम्हाला काम कसं असेल चमचुगिरी करायची गरजच नाही. तुमचं काम प्रामाणिकपणे करा. समाज दखल घेतो, समाज 100% दखल घेतो. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना नाव घ्यायची गरजच नाही. तुम्ही दादासोबत काम करा, समाज तुमची दखल घेतो. काही लोक आहेत ना, सकाळी उठलं की दादाच्या विरोधात बोलायला सुरू करतात. काही महिला पण आहेत, मला माहिती असते. तर काही पक्ष पाठपुरावा करते का, किंवा काही पक्षाकडून न्याय झालेले लोक आहेत का? दादा, खरंच तर हे तुम्ही प्रश्न खूप चांगला केलाय. कारण आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी झालेली आहे, राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आणि समाजकारणामध्ये जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय कोणीच मोठं होऊ शकत नाही. आजची परिस्थिती ही आहे. त्यामुळे जरांगे पाटलाच्या विरोधात बोललं की आपोआप फेमस होतं. कारण एवढा मोठा जनसमुदाय दादासोबत आहे. दादांना कोणी आरे शब्द जरी बोललं तर तुम्ही बघा कमेंट्स काय चालतात खाली म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा बाजार उठला जातो, हे लक्षात घ्या. पण तरीसुद्धा काही यूट्यूब चॅनल, कोणाचे फेसबुक पेज चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांवरती टीका करतात. हे सरळ सांगते मी तुम्हाला, बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाही. आणि पाठपुरावा करणारे तर भरपूर आहे. जसं राजकीय लोक असतील तर कुठेतरी एखादं गरीब नेतृत्व मोठं होत आहे आणि कुठेतरी आपल्याला नंतर जसं लोकसभेत झालं, पाडा म्हटलं की सगळेच पडले. कुठेतरी ही ताकद समाजाची निर्माण होते. त्याच्यामुळे हे नेतृत्व डॅमेज कसं होईल याच्यासाठी एक टीम सतत कार्यरत आहे. ती याला सोशलला पण आहे आणि ते करत आहे, ते लाभार्थी आहेत, करतात.